कोकण, मराठवाडा, विदर्भामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। पावसाबद्दल एक धक्कादायक बातमी आता या ठिकाणी समोर आली आहे। थोड्याच वेळामध्ये या 10 जिल्ह्यांमध्ये ढगफुटी होणार। आताच 5 मिनिटांपूर्वी हवामान खात्याने एक धक्का देणारा नवा अंदाज जाहीर केला आहे। आतापर्यंतच्या पावसाबद्दल सर्वात मोठा धोका पुढील 12 तासांसाठी असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। आता हवामान खात्याने डेंजर अलर्ट या ठिकाणी जाहीर केला आहे। थोड्याच वेळामध्ये आता ढगफुटीला सुरुवात होणार आहे। या 10 जिल्ह्यांमध्ये ढगफुटी होऊन अगदी काही कमी वेळातच पूर येण्याची शक्यता आता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। हवामान खात्याकडून या 10 जिल्ह्यांमध्ये विशेष सूचना नागरिकांना जाहीर केल्या आहेत। गेल्या 10 वर्षातील सर्वात मोठा पाऊस या ठिकाणी येत्या 12 तासांच्या आतमध्ये पडणार असल्याची शक्यता या ठिकाणी हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आल्या। 10 जिल्ह्यांमध्ये ढग फाटणार। होय, तुम्ही बरोबर ऐकताय, ढगफुटीचा मोठा इशारा या 10 जिल्ह्यांना आता देण्यात आलाय। हवामान विभागाकडून या पावसाळ्यातला सगळ्यात मोठा धोका आता या ठिकाणी पुढील 12 तासांसाठी जाहीर करण्यात आलाय। या 10 जिल्ह्यांमध्ये अक्षरशः आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याकडून आत्ताच 5 मिनिटांपूर्वी जाहीर केली आहे। 10 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून साधा सुद्धा नाही तर डेंजर स्वरूपाचा अलर्ट, तीव्र स्वरूपाचा अलर्ट या ठिकाणी जाहीर करून टाकलाय। बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता एक महाकाय रूप धारण करून प्रचंड वेगाने महाराष्ट्राच्या दिशेने मुंबईकडून या 10 जिल्ह्यांकडे सरकत असताना या ठिकाणी आता पाहायला मिळू लागला आहे। थोड्याच वेळामध्ये याचे परिणाम तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये दिसायला सुरुवात होतील। हवामान खात्याकडून एक विशेष यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या। यामध्ये 10 जिल्ह्यांचा समावेश हवामान खात्याने केलेला आहे। ज्या 10 जिल्ह्यांमध्ये ढगफुटी थोड्याच वेळामध्ये होणार असल्याची मोठी बातमी या ठिकाणी आता समोर आल्याचं पाहायला मिळत आहे। आता तुम्हाला वाटत असेल की ढगफुटी म्हणजे नेमकं काय, तर कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडून मोठं नुकसान होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। घराघरामध्ये पाणी शिरणार, नदी थोड्याच वेळामध्ये दुतडी भरून वाहणार, धरण साठ्यातील पाणी प्रचंड पातळीने झपाट्याने वाढणार, रस्त्यामध्ये गुडघ्याभर मांडे इतकं पाणी साचणार। बंगालच्या उपसागरातील हा कमी दाबाचा पट्टा संपूर्ण राज्याला थोड्याच वेळामध्ये झोडपून काढणार आहे। त्यामुळे 10 जिल्हे कोणकोणते आहेत बघा। पावसाबद्दल एक भयानक चित्र आता त्या ठिकाणी दिसायला सुरुवात झालं आहे। आभाळ फुल्ल पाण्याने भरलं आहे। पावसाळ्यातला सगळ्यात भयंकर असा इशारा आत्ताच 5 मिनिटांपूर्वी हवामान खात्याने जाहीर करण्यात आलाय। हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार 10 जिल्ह्यांमध्ये सगळ्यात मोठा धोका या ठिकाणी आता पुढील काही तासांमध्ये सुरुवात होणार आहे। आता या ठिकाणी रात्रीच त्या ठिकाणी अत्यंत डेंजर स्वरूपाचा अलर्ट देण्यात आलाय, कारण रात्री या ठिकाणी 2 वाजल्याच्या पुढे त्या ठिकाणी आता ढगफुटी होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। प्रशासनाने सावधगिरीचा इशारा दिलाय। आता तुम्हाला त्या ठिकाणी 10 जिल्ह्यांची यादी लगेचच आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। तर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं जर नाव असेल तर पुढचे काही तास तुमच्यासाठी अत्यंत डेंजर स्वरूपाचे असणार आहेत। तर कोणते ते जिल्हे आहेत जे 10 जिल्ह्याला डबल तीव्रतेचा रेड अलर्ट हवामान खात्याने या ठिकाणी देऊन टाकलाय। आता बघा, जर तुमचा जिल्हा या 10 जिल्ह्यामध्ये असेल तर पुढील काही तासांमध्ये आता तुमच्या जिल्ह्यामध्ये ढगफुटी होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। या पावसाळ्यातला सगळ्यात भयंकर आणि डेंजर स्वरूपाचा अलर्ट या ठिकाणी आता वर्तवण्यात आलाय। हवामान खात्याकडून सांगण्यात आले की गेल्या 10 वर्षांमध्ये इतका पाऊस कधीच पडला नव्हता। इतका जोरदार पाऊस थोड्याच वेळामध्ये या 10 जिल्ह्यांमध्ये आता सुरू होणार आहे। या 10 जिल्ह्यांना सर्वात मोठा धोका असल्याचं सांगण्यात आले। थोड्याच वेळामध्ये या 10 जिल्ह्यांमध्ये तुम्हाला ढगफुटी होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे 10 जिल्ह्यातील नागरिकांनी कोणीच अजिबात कामाशिवाय घराबाहेर पडू नये। आता रात्री जर त्या ठिकाणी ढगफुटी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे रात्री सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला सावध राहायला हवामान खात्याने सांगितलंय। हवामान खात्याने तीव्र स्वरूपाचा अंदाज आता दिलाय, त्यामुळे हा अंदाज आता खोटा ठरणार नाही। आज मध्यरात्रीपर्यंत त्या ठिकाणी काही ठिकाणी वादळी वाऱ्याचा आणि चक्रीवादळाचा देखील आता अंदाज असल्याचं सांगण्यात आलंय, कारण ही बातमी आता तुमची झोप उडणार आहे। चला तर मग सविस्तर माहिती घेऊया, कारण महाराष्ट्रावर एक तुफान मोठं संकट या ठिकाणी पुढील काही तासांमध्ये येत असल्याचं पाहायला मिळतंय। आता बघा, या ठिकाणी बंगालच्या उपसागरामध्ये अद्भुत त्या ठिकाणी काहीतरी विचित्र घडतंय। कमी दाबाचा पट्टा त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने तयार होऊ लागलाय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हवामान विभागाने इतका भयानक अलर्ट आजपर्यंत कधीच दिला नव्हता।
इतका मोठा अलर्ट या ठिकाणी देऊन टाकलाय आणि याच वेळी आता तीव्रता पावसाची आता वाढायला सुरुवात झाल्या। अत्यंत वेगामध्ये कमी काळामध्ये म्हणजेच कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। विनाशकारी पाऊस या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये आता 10 जिल्ह्यामध्ये पडणार असल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। त्याचं कारण सुद्धा सांगितलंय ते म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा आता त्या ठिकाणी प्रचंड सध्याला तीव्र झाल्याचं पाहायला मिळतंय। आता त्यामुळे समुद्रातून त्या ठिकाणी बाष्पाचा प्रचंड पुरवठा होऊ लागलाय, ज्यामुळे त्याची ऊर्जा अनेक पटीने सध्याला वाढायला सुरुवात झाल्या। त्याचबरोबर अरबी समुद्रातून येणारं बाष्पयुक्त वारं महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर एकत्र सध्याला जमा होताना दिसतंय आणि या दोन प्रणाली एकत्र झाल्यात आणि या संगमामुळे हवेत एक चक्राकार स्थिती त्या ठिकाणी आता बनायला सुरुवात झाल्या। त्यामुळे अनेक जिल्ह्यामध्ये आता चक्रीवादळाचा धोका देखील आता असल्याचं सांगण्यात आलंय। यामध्ये 10 जिल्ह्यामधील 5 जिल्हे जे आहेत तर त्यामध्ये भयंकर मोठं चक्रीवादळ देखील रात्री येणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलंय। आता सगळ्यात महत्त्वाचं एक प्रकारचं एक मोठं वादळ ताशी 100 ते 120 किलोमीटर प्रति तास वेगाने हे चक्रीवादळ मुंबईच्या दिशेने आता रात्री 2 वाजण्याच्या सुमारास या जिल्ह्यामध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। तसेच काही जिल्ह्यामध्ये ढगफुटीसाठी अत्यंत पोषक वातावरण या ठिकाणी बनल्याचं आता पाहायला मिळतंय। त्यामुळे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वादळी वारा येणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ढगफुटी येणार आहे, आता सध्याला जर पाहायला गेलं तर मुंबईकडून हे वारा आता त्या ठिकाणी येऊ लागले। सह्याद्रीच्या पर्वतरांगा याला आता अडवणार आहेत आणि तिथेच या 10 जिल्ह्यामध्ये ढगांचा एक प्रचंड मोठा समूह तयार होईल आणि एका ठिकाणी कमी वेळामध्ये अगदी अर्ध्याच तासामध्ये त्या ठिकाणी तुफान पाऊस कोसळेल। आता या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस पडणार असल्याची माहिती समोर येत आहे। हा पाऊस या ठिकाणी 10 जिल्ह्यांना झोडपून काढणार असल्याची या ठिकाणी अंदाज वर्तवण्यात आलाय। आता बघा 10 जिल्ह्यामध्ये शेकडो हजारो किलोमीटर त्या ठिकाणी वाऱ्याचा वेग आता पसरणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। आता बघा हवामान खात्याकडून त्या ठिकाणी प्रचंड मोठा अलर्ट दिलाय। आता रस्त्यावरती पाणी साठेल, थोड्याच वेळामध्ये ढगफुटी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे 10 जिल्ह्यांना डबल तीव्रतेचा रेड अलर्ट या ठिकाणी देऊन टाकलाय। तुम्हाला आठवतंय का बघा 20 ऑगस्ट 22 ऑगस्ट ज्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात ढगफुटी झाली, त्या ठिकाणी नांदेड असेल, लातूर असेल या जिल्ह्यामध्ये वाहनं त्या ठिकाणी बुडाली। तसेच ढगफुटी झाल्यामुळे आता जनावरं वाहून गेली, प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। त्यापेक्षा जास्त मोठ्या स्वरूपाचा पाऊस पुढील 4 तासामध्ये पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आल्या। आज मध्यरात्री 2 वाजेपर्यंत आज त्या ठिकाणी मुसळधार पाऊस आणि काही ठिकाणी चक्रीवादळ तर काही ठिकाणी थोड्याच वेळामध्ये ढगफुटीची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। विशेषतः या 10 जिल्ह्यामध्ये आता जे आहेत सरकारने त्या ठिकाणी आता 10 जिल्ह्यामधील नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन या ठिकाणी केले। 10 जिल्ह्यामधील 5 जिल्ह्यामध्ये रात्री 2 वाजता त्या ठिकाणी चक्रीवादळाचा मोठा धोका असल्याचं सांगण्यात आले। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ हा लक्षपूर्वक शेवटपर्यंत बघायचा आहे। कोणते ते 10 जिल्हे आहेत जिथे ढगफुटी होणार आहे, कोणते ते 10 जिल्ह्यामधील 5 जिल्हे आहेत जिथे त्या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये ढगफुटी होऊन रात्री 2 वाजता चक्रीवादळाचा मोठा धोका या ठिकाणी वर्तवण्यात आलाय। आता पावसाळ्यातला सर्वात मोठा इशारा या ठिकाणी देण्यात आलाय। कोणत्या 10 जिल्ह्याला दिलाय याची सविस्तर यादी तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला आता समजावून सांगणार आहे। पण त्याआधी धोक्याची तीव्रता एकदा आपण समजून घेऊया। नेमकं तुम्हाला आता इथून पुढे काय करायचं आहे, सरकारने तुमच्यासाठी काय काय सूचना दिलेत ते एकदा आपण या ठिकाणी समजून घेऊया। त्यामुळे पुढील 2 मिनिटे सर्वांनी आता लक्ष देऊन बघायचं आहे। हवामान खात्याकडून डेंजर स्वरूपाचा अलर्ट या ठिकाणी 10 जिल्ह्यांना देऊन टाकलाय। डबल रेड अलर्ट या ठिकाणी आतापर्यंत या 10 जिल्ह्यामध्ये हवामान खात्याने कधीच दिला नव्हता, फक्त रेड अलर्ट देऊन टाकला होता। परंतु हवामान खात्याने 12 तासांसाठी या 10 जिल्ह्यामध्ये डबल रेड अलर्ट देऊन टाकलाय। आता गेल्या 10 वर्षातील पहिल्यांदाच हा 10 जिल्ह्यामध्ये मोठा पाऊस त्या ठिकाणी पडणार असल्याचं सांगण्यात आले। 2 टप्पे पडलेत। 10 जिल्ह्यामधील 5 जिल्ह्यांना चक्रीवादळाचा रेड अलर्ट दिलाय आणि त्या ठिकाणी उरलेल्या 5 जिल्ह्यामुळे त्या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आल्या। पुढील 12 तासांसाठी आता या ठिकाणी रेड अलर्ट देऊन टाकलाय, ज्यामुळे हवामान खात्याकडून डबल रेड अलर्टचा अर्थ सांगितलाय की कोणी सुद्धा अजिबात घराबाहेर कामाशिवाय बाहेर पडू नये असं सांगण्यात आलंय। कारण हा डबल रेड अलर्ट म्हणजेच प्रचंड नुकसानाची शक्यता या ठिकाणी आता वर्तवण्यात आल्या। कमी वेळामध्ये ढगफुटी होऊन जास्त पाऊस पडून मोठं नुकसान होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। आता प्रशासनाने जोरदार त्या ठिकाणी तयारी सुरू केल्याचं पाहायला मिळते। नागरिकांनी स्वतः
स्वतःच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यायला हवामान खात्याकडून सांगण्यात आले। घराघरामध्ये पाणी शिरणार, वीज पुरवठा खंडित होऊ शकतो, त्यामुळे मोबाईल पटकन तुम्ही आता चार्जिंग करून ठेवावे। सर्वांनी आता चार्जिंग करायला सांगितले। दरडी कोसळण्याची भीती या ठिकाणी घालण्यात आल्या, त्यामुळे विशेषतः घाटमाथ्यावर नदी किनारी राहणाऱ्या नागरिकांनी, विशेष शेतकऱ्यांनी आता हा गंभीर स्वरूपाचा, हा डेंजर स्वरूपाचा अलर्ट या ठिकाणी तुम्ही आता लक्ष घ्यायचं आहे। मागील काही दिवसापासून पाऊस त्या ठिकाणी आता सगळ्यात महत्त्वाचं आठवडाभर झालं मोठा पडत होता। सगळ्यात महत्त्वाचं रौद्र रूप मागच्या वेळी दाखल होतं, परंतु त्यापेक्षाही 10 पटीने जास्त आज रात्रीत पाऊस पडणार असल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। या 10 जिल्ह्यांमध्ये आता मोठा धोका असल्याचं या ठिकाणी वर्तवण्यात आले। ही परिस्थिती आता राज्यामध्ये भयंकर तुफान आणणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र राज्याला सर्वात मोठा धोका असल्याचं यामध्ये आता सांगण्यात आलं आहे। आता बघा, आज रात्री भाग बदलत याची तीव्रता पावसाची आणि चक्रीवादळाची वाढणार असल्याचं सांगण्यात आले। त्यामुळे 10 जिल्हे याच्या भक्षस्थानी पडणार आहेत। राक्षसी वेगाने ढगफुटी सदृश पाऊस या 10 जिल्ह्यांमध्ये थोड्याच वेळामध्ये दाखल होतोय। कोणते ते 10 जिल्हे आहेत, हवामान खात्याने या ठिकाणी कोणते जिल्हे वर्तवलेत, त्या 10 जिल्ह्यांची यादी लगेचच तुम्हाला या ठिकाणी आता सांगणार आहे। या जिल्ह्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर अक्षरशः या 10 जिल्ह्यांमध्ये पुढील थोड्याच वेळामध्ये त्या ठिकाणी अक्षरशः तांडव करणार आहे। राक्षसी वेगाने पाऊस या 10 जिल्ह्यांमध्ये दाखल होणार आहे, त्यामुळे तुम्ही सावध राहायचं आहे। तुमच्या मनामध्ये प्रश्न सारखाच येत असेल की कोणते 10 जिल्हे आहेत ज्या 10 जिल्ह्यांमध्ये थोड्याच वेळामध्ये ढगफुटी होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। 10 जिल्हे या ठिकाणी तुम्हाला लगेच सांगणार आहे। या 10 जिल्ह्यांमधील 5 जिल्ह्यांना चक्रीवादळाचा धोका असल्याचं सांगण्यात आले, त्यामुळे विशेष 10 जिल्ह्यातील 5 जिल्ह्यांमध्ये सरकारने विशेष तयारी केल्या। 5 जिल्ह्यांमध्ये नागरिकांना काही सूचना देखील आता सरकारच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत। त्या सूचना तुम्हाला पाळायला सांगितले, ज्या तुम्ही जर पाळलं नाही तर तुम्हाला मोठा धोका होऊ शकता सांगितले। या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट या ठिकाणी जोरदार सुरू होणार असल्याची बातमी समोर येते। तसेच काही जिल्ह्यांना येलो अलर्ट या ठिकाणी देण्यात आलाय, जाहीर करण्यात आलाय। यामध्ये आता त्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आहे, परंतु 10 जे जिल्हे आहेत तर या 10 जिल्ह्यांमधील आता 5 जिल्ह्यांना वादळी वारा तसेच 5 जिल्ह्यांना ढगफुटीचा इशारा या ठिकाणी देण्यात आला आहे। रात्री 2च्या पुढे या ठिकाणी मोठा धोका असल्याचं सांगण्यात आले। आता वातावरण सध्याला बदलू लागले। आता वाऱ्याबद्दल जर बोलायचं झालं तर सध्याला वातावरणात वारा त्या ठिकाणी पाहू लागलाय। सध्याला त्या ठिकाणी वारा बघितला तर थोडा आहे, परंतु थोड्याच वेळामध्ये 100 ते 120 किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे आता या 5 जिल्ह्यांमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता घरावरील पत्रे उडणे, त्या ठिकाणी झाडे उन्मळून रस्त्यावर पडणे, विजेचे खांब कोसळणे अशा घटना घडू शकतात, ज्यामुळे प्रचंड मोठं नुकसान या ठिकाणी होण्याची शक्यता आहे। आता बघा, सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला घरातल्या वस्तू व्यवस्थित ठेवायचे आहे। जनावरे तुमची असतील तर सुरक्षित ठिकाणी तुम्हाला हलवायला सांगितले। आता प्रतीक्षा संपत आहे, कारण थोड्याच वेळामध्ये या 10 जिल्ह्यांमध्ये ढगफुटीला सुरुवात होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। गेल्या 10 वर्षांमधील सगळ्यात मोठा पाऊस पुढील 12 तासांमध्ये पडणार असल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। त्यामुळे 12 जिल्ह्यांची यादी काय आल्या बघा। आता बघा, या ठिकाणी हवामान खात्याने डबल रेड अलर्ट जारी केला आहे। आता तुम्ही अजिबात घरातून बाहेर पडू नका अशा प्रकारची सूचना या ठिकाणी देण्यात आल्या। 10 जिल्ह्यांमधील 5 जिल्ह्यांमध्ये रात्री 2 पुढे चक्रीवादळाचा धोका वर्तवण्यात आलाय। आता बघा, 10 जिल्हे कोणते आहेत जे तुम्हाला सांगण्यास सुरुवात करत आहे। पहिला जिल्हा आहे पुणे जिल्हा। आता पुणे जिल्ह्यात जर विचार केला तर विशेषतः घाटमाथ्यावर ढगफुटी सदृश पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्या। या ठिकाणी खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने नदीकाठची जी गाव आहेत तर त्यामध्ये पुराचे पाणी त्या ठिकाणी धोका असल्याचं सांगण्यात आले। त्यानंतरचा पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय सातारा जिल्ह्यामध्ये घाटमाथ्या जो परिसर आहे तर यामध्ये कोयना भाग, त्या कोयनाच्या परिसरातील भाग आहे, या एरियामध्ये आता पाऊस पडण्याची शक्यता आहे। महाबळेश्वर परिसरामध्ये त्या ठिकाणी अतिवृष्टीचा होण्याची शक्यता आहे। दरडी कोसळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। कोल्हापूरचा जर विचार केला तर पंचगंगा नदीची पातळी पुन्हा एकदा या ठिकाणी वाढण्याची शक्यता आहे। तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा किनारपट्टी सोसायटीचा वारा तर अतिमुसळधार त्या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। आता मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सक्त इशारा दिलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुम्ही असाल तर वादळी वाऱ्याचा मोठा धोका या ठिकाणी असल्याचं सांगण्यात आले। त्यानंतर रत्नागिरी, चिपळूण, खेड, राजापूर यासारख्या शहरांना रत्नागिरी जिल्ह्यातील सुद्धा मोठा अतिवृष्टीचा इशारा या ठिकाणी आता देण्यात आलेला आहे। आता मोठा त्या ठिकाणी ढगफुटीची शक्यता देखील वर्तवण्यात आल्या। आता त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय रायगड। या जिल्ह्यातील या भागामध्ये
आता अतिवृष्टी आणि दरडी कोसळण्याचा धोका वर्तवण्यात आलाय। मुंबई गोवा महामार्गावर वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। तसेच महाराष्ट्रातील सुद्धा काही जिल्हे आहेत, नांदेड त्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्या। हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा वादळी वारे वाहू शकतील। तसेच विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा 12 तासामध्ये मोठा पाऊस त्या ठिकाणी पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे कुठेही जाऊ नका, घरीच राहा। आणि त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आम्ही जो अंदाज सांगितलाय हा अंदाज असतो, त्यामुळे या अंदाजावर जर तुम्ही मोठं काम करणार असाल, शेतीचं काम करणार असाल, तर अजून एकदा तुम्ही अनुभव व्यक्तीकडून अंदाज घ्या, कारण अंदाज असतो। त्यामुळे व्यक्तीकडून मोठे अंदाज घ्या आणि मगच तुमच्या शेती पिकांची वगैरे काम करा। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।